नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण जवळपास 6 सोलार पंपांचे रिव्ह्यू घेतले होते। आता कृषी प्रदर्शनामध्ये रोटोमॅकचा 7वा आपण आज घेतोय। तर हा 3 HP चा पंप यांनी इथे ठेवलेला आहे, रोटोसोल कंट्रोल युनिट। आणि आता इथे फाउंडेशन वगैरे त्यांनी याच्यामुळं कृषी प्रदर्शनामुळे तेवढं काय पॅक केलेलं नाही, पण एकंदरीत रोटोमॅक यांचं पण तुम्हाला एक दाखवतो। सोलार पाट्या पुन्हा कंपनीच्या आहेत। एडीएम सोलारची पाटी आहे आणि 3 HPला जागेवर आता जवळपास 5 वाजलेले आहेत आणि हिवाळ्यात 5 वाजता इतकं पाणी सोडणं म्हणजे पंप छान आहे। लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचा हा रोटोसोलचा कृषी प्रदर्शनमध्ये लावलेला सोलार पंप आहे। जळगावला सध्या कृषी प्रदर्शन सुरू आहे, कंपनीने स्टॉल लावला आहे, ऊनही भरपूर आहे। सोलार प्लेटही यांच्या एकदम छान दिसत आहेत रोटोसोलच्या, बाकी पंपासारख्या। खूप शेतकरी बंधूंनी विचारलं होतं, मला वाटतं कालच एक कमेंटही आली होती की रोटोसोलचा पंप घ्यावा का। तर फाउंडेशन स्ट्रक्चर वगैरे 3 HPच्या मानाने ठीक वाटतं। इथे त्यांनी तेवढं पॅक केलेलं नाही, पाणी बी ठीक वाटतं। बाकी सोलर प्लेट यांनी पण दुसऱ्याच कंपनीच्या दिलेल्या आहेत, किंवा आता मग ते जॉईंट व्हेंचरसारखं किंवा बाकी कंपन्यांसारखं जर कंपन्यांना पुरवठा जर दुसऱ्या सोलार कंपन्या करत असतील तर तो भाग वेगळा। तर रोटोमॅकचं फाउंडेशन मजबूत आहे, एकदम फाउंडेशन चांगलं वाटतं यांचं। पंप ऑपरेशन वगैरे, पाणी पण 3 HPची लाईव्ह पहिल्यांदाच मोटर आपल्याला दाखवण्यात येते, कारण याआधी आपण मोटर पाहिलीच नव्हती। सकाळी त्यांनी भरलेला असेल, पण इव्हॅपोरेशनमुळे थोडं पाणी कमी झालेलं असेल। तर 3 HPचा रोटोसोलचा हा पंप मला तर आवडलेला दिसतो, कारण इथे काही फाउंडेशन इतका चांगला नाही बसवता आला, कारण त्यांना त्याच दिवस इथे हे करायचं होतं, त्यामुळं त्यांनी काही तेवढं विशेष हे केलेलं नसेल। पण बाकी जर नियर अबाउट ह्यांची सिस्टीम थोडी बहुत टाटासारखीच दिसते। ते नाव नवीन असल्यामुळे शेतकरी बंधू घ्यायला घाबरतात थोडे, पण एकंदरीत छान वाटतं। आता आपण इकडे बघा, आता थोडं ऊन थोडं कमी झालं तर लगेच इकडे पाण्याचं पण प्रेशर कमी झालं, बरं झालं। म्हणजे बाकी सोलर कंट्रोलर युनिट वगैरे त्या शेतकरी बंधूंनो 5 वाजता हिवाळ्यात इतका पंप चालतो म्हणजे चांगली आहे कंपनी। तर ज्या बंधूंना कंपनी नाव द्यायचं असेल, त्यांचं नाव आलेलं असेल तर त्यांनी निवडू शकता। म्हणजे आणखी पण ज्या शेतकरी बंधू 1-2 वर्षापासून वापरतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण आपला शेतकरी बांधव फसू नये। आता इथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनला आवडलं म्हणजे आपण लगेच चांगला म्हणणं। आता थोडं ऊन वाढलं तर पाण्याचं प्रेशर बघा, म्हणजे ते तर सोलार म्हटल्यानंतर सूर्यप्रकाशावर तर आलेलंच आहे, त्यात काही हेच नाही। सूर्य जसा हे होईल तसा पाणी मारेल, जसा कमी होईल तसं कमी पाणी मारेल। बाकी स्ट्रक्चर वगैरे छान आहे। ज्या बंधूंना पुनश्च एकदा विनंती करतो की ज्यांनी वापरलेलं 1-2 वर्ष त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवावे। मेन प्रॉब्लेम हा फाउंडेशन स्ट्रक्चर आणि याच्यावरच आहे। तर मोटर तर यांची जवळपास आता त्यांनी तेवढं काही इथे सध्या म्हणजे फाउंडेशन मजबूत नाही केलेलं, पण आवडला पंप। फाउंडेशन थोडं दिसताना पण कळून येतं, नियर अबाउट टाटासारखंच आहे, स्टील वगैरे। तर ज्या शेतकरी बंधूंनी वापरला असेल त्यांनी सांगावे। धन्यवाद।